त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता आम्ही वंदू चरण रज सेवो उष्टावळी, पूर्वकर्मा होडी करोनिया किंवा पूर्वकर्मा होडी करोनी सांडू, अमोप हे गाठी बांधू भांडवल, अनाथा विठ्ठल आम्हा जोगा, अवघे होती लाभ एकाया चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या, जन्म मरणाच्या कुंटतील खेपा, होईल हा सोपा सिद्ध पंथ, वंदू चरण रज सेवो उष्टावळी, पूर्वकर्मा होडी करुणे सांडू, तुका म्हणे घालू जीवपणा चिरा, जाऊ त्या माहेरा निजाचिया, वंदू चरण रज सेवो उष्टावळी, पूर्वकर्मा होळी करोनिया, पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुण, नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुण, कंदर पागणित अमित छबि नवनील निरद सुंदरम, पटपीत मानहु तडित रुचि सुचि नौमि जनक सुतावरम, करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम, वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, जिभे पिबस्वामृतमेत देव, गोविंद दामोदर माधवीति, वंशे विभूषित करान्नवनीरदाभात्, पीताम्बरादरुण बिंब फलाधरोष्ठात्, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात्, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने, विठला प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराच्या सुता, चरणावर ठेवणे माथा साष्टांग्याता दंडवत, दुसरी वंदू सरजाजी चतुराननाची आत्मजा, वाक्सिद्धी पाविज सजातीच्या चरण उजा दंडवत, आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन, प्रसन्न होवणे श्रोते जनतया माझे दंडवत, आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरिचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारिते जनतया माझे दंडवत, आता वंदू रंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत, ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाला, ओम नमो ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वर, पावन झालो चरा तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, आत्मगणेश केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी, आता पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता आम्ही बंधू चरण रज सेवो उष्टावळी, पूर्वकर्मा होळी करोणे सांडू, प्राप्त प्रसंगी होत असलेली कीर्तन रूपी सेवा, सेवेकरता निवडलेला अभंग देहू निवासी महाराष्ट्र भूषण 5व्या वेदाचे निर्माते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा
परमार्थाच्या मार्गाला निघालेल्या माणसाला देवप्राप्ती करायची असेल, भगवंत प्राप्ती करायची असेल तर नेमकं कोणत्या मार्गाने जावं? केवळ मार्ग निश्चितीच नाही तर त्या मार्गाने गेल्यानंतर कोणत्या पद्धतीची आचारसंहिता सांभाळावी? केवळ आचारसंहिताच नाही तर या मार्गाने भगवंत प्राप्तीसोबत अन्य काही फायदे होतील का, याचं वर्णन करणारा सुंदर असा 6 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठाला अभंगाचं चिंतन आपल्या पुढे ठेवण्यापूर्वी कार्यक्रमाविषयी कसा परिहार द्यायचा असेल तो असा. आपल्या सर्वांना माहिती आहे तरी सुद्धा सुंदर पवित्र पुण्यतानी पावन अशा या खानापूर नगरीमध्ये चालत असलेला काय झालं? मी एवढा यशभर झालो नाही, फक्त तुम्ही झोपलेत का जागे बघण्यासाठी खानापूर म्हणलो. विठाला सुंदर पावन अशा या शिरभावी नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून नामसप्ताहाची परंपरा सुरू आहे. जवळपास 58 किंवा त्याहीपेक्षा अधिक वर्षानुवर्षे चालत असलेली ही नामसप्ताहाची परंपरा. लाईट नाही म्हणून जनरेटर चालू आहे का? खूप जवळ झालं जनरेटर. गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला नामसप्ताह महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं या सप्ताहामध्ये समापन झाली आहेत, पुढे होणार आहे. या उत्सवामध्ये आजची ही 4थ्या दिवसाची सेवा भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या वतीने या संस्थांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. उपस्थित सर्व संत सज्जन श्रोते मायबाप आपल्या सर्वांचे चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. बसलेल्या श्रोत्यामध्ये जर कोणी कीर्तनकार असेल, कोणी फडकरी असतील, कोणी कथाकार असतील, कोणी रामकथाकार, भागवत कथाकार, संत चरित्र कथाकार असतील तर त्यांना माझा साष्टांग दंडवत असेल. माझ्या या शब्दब्रह्माला नादब्रह्माची जोड देण्यासाठी उभे असणारी माझी गंधर्वासारखी अतिशय गुणीजन गायक मंडळी. थोडासा परिचय कमी अधिक असल्यामुळे मी सर्वांचा नामोल्लेख जरी करू शकत नसलो तरी नक्कीच आपण अतिशय गंधर्वासारखं सुंदर गायन करतायत. अतिशय गोड गायनाचे साथ आपण मला देताय. सर्व गायकांच्या आणि सर्व टाळकऱ्यांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम. तेवढीच सुंदर मृदंगाचे साथ मला दोन्ही मृदंगाच्या माध्यमातून मिळते आहे. अशी सुप्रसिद्ध सुंदर दोन्ही मृदंगाचार्य मंडळी. मृदंग 2 आहेत पण दोघांच्या हातातून एक बोल निघतो आहे, हे विशेष आहे. बरोबर आहे? काय परमेश्वराची सूत्र आहेत माहीत नाही. परमेश्वराने आम्हाला डोळे 2 दिलेत पण नजर, बोला ना, डोळे 2 आहेत पण नजर मात्र 1 आहे. तसेच पद्धतीने आज 4 हात जरी वाजत असले तरी मला असं वाटतं की ते 2च हात वाजतात की काय. अतिशय सुंदर मृदंगाची साथ मला मिळते आहे. नुसतं मृदंग वाजवतच नाही तर तो मृदंग स्वरामध्ये लावून वाजवतायत. मला वाटतं की बऱ्याच मृदंग वादकांना मृदंग वाजवायला येतो पण लावायला येत नाही. मी परवा एका कीर्तनाला गेलो होतो. एक सुंदर मृदंग वाजवणारा मुलगा होता पण 2-5 मिनिट झाली की असा वयस्कर माणूस यायचा, 2-4 ठोके हाणायचा आणि परत जायचा. मी कीर्तन झाल्यानंतर त्याला विचारलं, म्हणजे ते बाबा अधूनमधून कशाला येत होते? तो म्हणला मृदंग लावायला येत होते. मी त्याला सहज म्हटलं, लावायला बी तुला अजून जमत नाही का? तो म्हणला मला लावालावी अजून जमत नाही. मी त्याला सहज म्हटलं लावालावी एवढ्या लवकर जमत नसते. कळलं का नाही तुम्हाला? मी मृदंगाचं बोलतोय, गावातलं घेऊ नका. विठाला पुढे बोलेन. आपल्याला मृदंग वाजवणं सोपं आहे, रियाज केला की हातातनं बोलू निघतात. पण स्वर कळायला मृदंगाची तेवढी साधना झाली पाहिजे. मृदंग उंच झाला का कमी झाला हे कळलं पाहिजे आणि हे कळण्याकरता मृदंगाची कृपा आपल्यावरती झाली पाहिजे. मायबाप असं म्हणतात बुवा, मला काही कळत नाही त्याच्यातलं. मृदंग उंच झाला की वरून ठोका हाणावा, मृदंग कमी झाला काय झालं, उलट झालं का? ऐकी पुढे एक वाक्य बोलू का? पुढचं एक वाक्य बोलू का? ठोके खाल्ल्याशिवाय, ऐका फार सुंदर वाक्य आहे. ठोके खाल्ल्याशिवाय मृदंग नीट वाजत, बोला बोला, ठोके खाल्ल्याशिवाय मृदंग नीट वाजत नाही, तसं ठोके खाल्ल्याशिवाय माणसं नीट, बोला 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 बोला, घाबरताय कशाला? कळलं ना मायबाप, कळलं ना? हो, जसं ठोके खाल्ल्याशिवाय मृदंग नीट वाजत नाही
तसं ठोके खाल्ल्याशिवाय माणसं सुद्धा नीट वागत नाहीत. माझ्या परमेश्वराने अगोदर छोटे छोटे ठोके देऊन बघितले. 30 सप्टेंबर 1993 आमच्याकडे बराच मोठा ठोका दिला. माहिती का तो? 30 सप्टेंबर 1993 ती रात्र होती. गणेश विसर्जनाचा दिवस होता आणि प्रचंड मोठा भूकंप झाला. हा छोटा ठोका देऊन बघितलं. नंतर सुनामीच्या लाटासारखा एखादा ठोका देऊन बघितलं. लोक नीट झालेच नाहीत आणि चांगला ठोका दिला. 2-3 वर्ष माणसं बेजार होते. त्या ठोक्याचं नाव होतं कोरोना. लक्षात ठेवा. आणि कोरोनाच्या काळामध्ये माणसं अशी सरळ झाली महाराज. बुटं घालून उभ्याने जेवणारी माणसं सुद्धा हात धुवून जेवायला लागली. हा कोरोनाचा परिणाम आहे. लक्षात ठेवा मायबाप. मला पुढे बोलायचं आहे. सुंदर मृदंगाची साथ मला मिळते आहे. मृदंग स्वरामध्ये लावून वाजवतायत. गोड मृदंग ते मृदंग वाजवतायत. पुढचं एक वाक्य बोलेन, ऐका मायबाप. परमेश्वराने तुम्हालाही हात दिलेत, मलाही हात दिलेत आणि यांनाही हात दिलेत. ऐका मायबाप. परमेश्वराने दिलेल्या हाताने, याच हाताने कुणाच्या तरी कानाखाली वाजवता येते आणि याच हाताने मृदंगाची थाप वाजवता येते. पुढचं वाक्य ऐका. कानाखाली वाजवाल, शिव्या शाप घेतल्याशिवाय राहणार नाही आणि मृदंगाची थाप वाजवाल, लोकांचे आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. बघाला सुंदर अशी मृदंगाची साथ मिळते आहे. सुंदर अशी गायकांची साथ मिळते आहे. अधून अधून ही काय तिकडे जाऊ नका बरं, तिकडे जाऊ नका. हा तिथे तो विषय नाही, आपला विषय. चला. सुंदर अशी ही सगळी गायनाची साथ आपल्याला मिळते आहे. अतिशय गोड गायक मंडळी उपस्थित आहेत. अतिशय सुंदर चोपदारही या ठिकाणी उपस्थित आहेत. असा वजनदार चोपदार असला पाहिजे महाराज. असा आहे आता चोपदार मर सिक्युरिटीच अशी असल्यावर आम्ही काय बोलायचं. आज वजनदार चोपदार आहे, त्याच्यामुळे मला बोलायची काही भीती वाटण्याचं काही कारण नाही. अतिशय सुंदर वातावरण आहे. या सुंदर वातावरणामध्ये साऊंड सिस्टीम सुद्धा चांगली आहे. थोडासा माझ्या आवाजाचा इको कमी करून आवाज वाढवला तर आणखीन चांगली मी म्हटल्याशिवाय राहणार नाही. गोड सिस्टीम आहे. माणसंही प्रसन्न आहेत. असं वाटतंय आता कीर्तन सुरू केल्यानंतर एवढी माणसं जर आपल्या ताब्यात सापडली, पुन्हा एक बोलू का, एवढी माणसं जर आपल्या ताब्यात सापडली तर एवढ्या सहजासहजी 1 वाजण्याच्या आत तुम्हाला कसं सोडावं. बरोबर आहे. सहजासहजी ही माणसं आपल्या ताब्यात जर सापडत नसतील तर 1 वाजल्याच्या आत सोडू नये असं मला इच्छा झाली आहे. पण काळजी करू नका. वेळेच्या आत जाणार, वेळेच्या पुढे जाणार नाही आणि वेळेच्या आत सोडणार सुद्धा नाही. अगदी तंतोतंत वेळेमध्ये माझ्या तुकोबारायांच्या अभंगाचं चिंतन मी आपल्या पुढे ठेवणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा मायबाप. माझ्या उपलब्ध असणाऱ्या वेळामध्ये एक वाक्य बोलेन आपल्याला. ऐका. एखाद्याच्या शेतामध्ये जर आपण रोजाने कामाला गेलं तर इमानदारीने काम करावं. मालकाने रोजगार जरी कमी दिला तरी आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. शाळेत गेलेल्या शिक्षकांनी 2-2 किलोमीटरवर आलेल्या पायी विद्यार्थ्यांना इमानदारीने शिकवावं. विद्यार्थ्यांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. तसं कीर्तनाला आलेल्या, अपेक्षा घेऊन आलेल्या लोकांना सुद्धा कीर्तनकारांनी नको त्या गोष्टी सांगण्यापेक्षा परमार्थाच्या गोष्टी जर सांगितल्या तर लोक तुम्हाला सुद्धा मनातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. माझ्याकडे उपलब्ध असणाऱ्या वेळामध्ये, या वेळामध्ये तुम्हाला हसू यावं, तुम्हाला बरं वाटावं असं अजिबात बोलणार नाही. तो माझा स्वभावही नाही. तुम्हाला हसू यावं, तुम्हाला बरं वाटावं असं अजिबात बोलणार नाही. कारण हसणं सोपं आहे मायबाप, हसवणंही सोपं आहे. काय लागतो महाराज? एखाद्याचा फाटका कपडा पाहिल्याबरोबर माणसाला हसू येते. एखादा लंगडा आंधळा खुळा माणूस जर रस्त्याने चालत असताना जर पाय घसरून पडला तर आपल्याला हसू येते. पण लक्षात ठेवा, अंधारामध्ये चाचपडणारा आंधळा माणूस असेल, रस्त्याने चाचपडणारा एखादा लंगडा माणूस असेल तर तो माणूस पडल्यानंतर त्याला हसण्यापेक्षा या माणसाला मला काही मदत करता येईल का याचा विचार येण्यासाठी कीर्तनाची परंपरा आहे मायबाप. कीर्तन हा हसण्याचा विषयच नाही. कीर्तन हा हसवण्याचा विषय नाही. तुम्हाला हसू यावं, तुम्हाला बरं वाटावं असं अजिबात बोलणार नाही. पण पुढचं वाक्य ऐका. हसू यावं, बरं वाटावं असं अजिबात बोलणार नाही. पण तुमच्या जीवनाचं हसू होणार नाही आणि तुमच्या जीवनाचं बरं झाल्याशिवाय राहणार नाही असं बोलण्याचा मात्र मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. विठाला मला अभंगालाही
न्याय द्यायचा आहे, माझ्या सर्व गायकांनाही गायनाची संधी द्यायची आहे, तुम्हालाही खेळवून ठेवायचा आहे. योगायोगाने छोटा मोठा विनोद जर झाला असेल तर तो साध्याची फवारणी समजायचा आणि तेवढ्या पुरता तो विनोद सोडून द्यायचा. तशी संप्रदायाची कीर्तनाची परंपरा आपल्या सर्वांना माहीत आहे. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टीन कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणे मूर्ती अंतरी ठसावी, श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. तुम्हाला भक्ती काय आहे, तुम्हाला संतांचा मार्ग काय आहे याची एक ओळख करून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. चला आता माझ्या मूळ मुद्द्याकडे या. अतिशय जुनी परंपरा आहे. मला इथं आल्यानंतर कळलं आणि प्रामाणिकपणे सांगतो, मी कधीच कुठल्या गावची खोटी स्तुती करत नाही. का खोटी स्तुती करत नाही याचं कारण आहे, स्तुती करणं हे पाप आहे, पण वस्तुस्थिती सांगणं मात्र पाप नाही. इथे आल्यानंतर असं एवढं प्रसन्न वाटलं महाराज, हे सुंदर बांधकाम, हे सुंदर जुनी चिंचेचे एवढे सुंदर झाडं. आणि मला आश्चर्य वाटलं, मी आल्यानंतर आरती चालू होती आणि आरती झाल्यानंतर लोक जेवायचे होते. एवढे लोक जेवत असताना मला वाटलं नक्की 10-10:30 कीर्तन सुरू होते, पण 15 ते 20 मिनिटामध्ये तुमच्या सगळ्या पंक्ती होत आहेत. आणि विशेष म्हणजे खाल्लेली कीर्तनात बसतायत, हे विशेष कळलं ना. नाहीतर आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहतो, खायला 1000 आणि कीर्तनाला 100. आमचे गुरुजी एक वाक्य बोलायचे, आळंदी क्षेत्रात थोडा काळ गेला, कोरेकर बाबा आम्हाला विचारसागर सांगायचे, ऐका मायबाप. कोरेकर बाबा काय म्हणायचे सांगू का? ऐका हो मायबाप. आम्हाला म्हणायचे, ते म्हणायचे, लोकांनी कष्टाने कमावलेली मधुकरीची भाकरी तुम्हाला वाढली आहे, ऐका, ती मधुकरीची भाकरी अभ्यास करून जिरवा, नाहीतर ती भाकर तुमच्या मागं भूत होऊन लागेल म्हणायची. आता पुढचं वाक्य बोलू का? अन्नदात्या मंडळींनी कष्टाने कमवलेला रुपया जमवून 50,000 लाखाच्या आसपासचा हा खर्च असेल, त्याहीपेक्षा जास्त असेल, एवढा लाखो रुपयांचा खर्च करून तुम्हाला जर महाप्रसाद खायला दिला असेल तर तो महाप्रसाद सेवन केल्यानंतर तो महाप्रसाद कीर्तन ऐकून जिरवा, नाहीतर खाल्लेला प्रसाद तुमच्या मागं बोला 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 ना, घाबरताय कशाला? कळलं ना. ऐका मायबाप, खाणारे भरपूर झाले, नामचिंतन करणारी माणसं कमी आहेत. मला एकदा तुमच्यासाठीच तुम्हाला टाळ्या वाजवायला लावाय वाटणार, वाजवा गड्या टाळ्या. एवढं सुंदर वातावरण, जेवढी भोजनाला प्रसाद आला तेवढीच कीर्तनाला मंडळी आहे. समाजामध्ये शिस्त आहे, शांतता आहे, धर्माविषयी प्रेम आहे. चला आता मी माझ्या तुकोबाऱ्यांच्या अभंगाकडे वळतो. जास्त वेळ बोलणार आहे, थोडंसं आता माझ्याशी बोला. मला बोलण्याची सवय बरं का बाळांनो, तुम्ही बोला, माझ्याशी बोला. आपण आज कुठे बसलोय? बोला बोला. कीर्तनात बसलोय, बरोबर आहे. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्ही कीर्तनाला कशासाठी आलात? हा, झोपण्यासाठी, ऐकण्यासाठी. बाळा तू कीर्तनाला कशासाठी आला? ऐकण्यासाठी. तुम्ही ऐकण्यासाठी, बरोबर आहे. आता मी तुम्हाला विचारलं कीर्तनाला कशासाठी आलात, आता तुम्ही मला विचारा कीर्तनाला कशासाठी आलात. विचारा तुम्ही कशासाठी आलात. बरं जाऊ द्या, आता असं समजा मी हाच प्रश्न तुमच्या वतीने मला विचारला, तुम्ही कशासाठी आलात सांगा. कोण म्हणलं पैशासाठी आला? हा, असं नका ना म्हणून, असं नका म्हणून. ऐका मायबाप, ऐका. मी इथे कशासाठी आलो? कीर्तनासाठी आलो. तुम्ही इथे कशासाठी आलात? ऐकण्यासाठी आलात. तुम्ही मृदंग वाजवण्यासाठी आलात, तुम्ही गाण्यासाठी आलात. आता एका वाक्यात सांगतो, आपण सर्वजण इथे कीर्तनाला आलो. चला आता पहिला मुद्दा क्लिअर झाला. आपण सर्वजण कीर्तनाला आलो. येत असताना प्रत्येकाचं साधन वेगवेगळं आहे. ऐका मायबाप, प्रत्येकाचं साधन वेगळं आहे. कुणी घरजवळ असेल तर पायी आले, थोडंसं लांब असेल तर सायकलवर आले, थोडंसं दूर असेल तर ऑटो रिक्षाने आले, कोणी जीपने आले, कोणी कशाने आले. ऐका, कीर्तन हे साध्य आहे. कीर्तन रूपे साध्य प्राप्त करत असताना प्रत्येकाने वेगवेगळं साधन निवडलं. आपल्या ऐपतीनुसार साधन निवडलं. कोणी बैलगाडी, कोणी ट्रॅक्टर, कोणी टेम्पो. प्रत्येकाच्या साधनाने आपण इथे आलो. चला आता कीर्तन हे साध्य आहे, या कीर्तनाला आपण थोडंसं साधन म्हणूयात. आता पुढचं वाक्य तुम्हाला बोलतो मी, ऐका. आपण सर्वजण कीर्तनाला आलो, पण खरं सांगा कीर्तन कशासाठी ऐकायला आलात? कीर्तन का ऐकावं वाटलं तुम्हाला? कीर्तन कशासाठी? बोला. कीर्तन कशासाठी? ए बाळा, कीर्तन कशासाठी? नाही माहिती. कीर्तन कशासाठी? नाही माहिती. कीर्तन
कोण म्हणलं टाइमपास म्हणून? नाही ना. कीर्तन कशासाठी? याचं एकच उत्तर आहे, कीर्तनातून आम्हाला माननीय प्रधानमंत्री भेटले पाहिजेत. नाही ना. कीर्तन ऐकून आम्हाला माननीय मुख्यमंत्री भेटले पाहिजेत? नाही. आता ऐका, कीर्तन याच्यासाठी ऐकायचं, कशासाठी ऐकायचं? तर कीर्तनातून आम्हाला बोला देव दिसला पाहिजे, कीर्तनातून आम्हाला देवाची भेट झाली पाहिजे. आता देवाची भेट होण्याकरता आपण सर्वजण देवाच्या प्राप्तीला निघालोय. देवाच्या प्राप्तीला निघालत असताना आपण आता प्रवासाला निघालो. आता प्रवास कोणता आहे? देव आपल्याला प्राप्त करायचा आहे, भगवंत हे साध्य आपल्या जीवनामध्ये आहे. प्रवासाला निघालो. आता प्रवासाला निघाल्यानंतर समजा आपल्याला जिथला प्रवास करायचा आहे तो प्रवास कसा करायचा हे जर आपल्याला माहीत नसेल तर जी माणसं गेलेली आहेत त्यांना आपण विचारलं पाहिजे की मला पंढरपूरला जायचं आहे, कसं कसं जावं लागेल. आपण जर पंढरपूरला गेलो नसेल तर मग तो माणूस सांगतो इथून हायवेला जा, सांगोलाकडून पंढरपूरकडे जाणाऱ्या भरपूर बस तुला मिळतील, जवळ आहे. माझ्यासारखा लातूर जिल्ह्यातून जर येणारा माणूस असेल तर ती माणसं सांगतील लातूरला जा, लातूरून कुर्डुवाडीपर्यंत रेल्वेने जा, कुर्डुवाडीला रेल्वे बदल, पंढरपूरला रेल्वे आहे. चला, मार्ग विचारला. जसं प्रवासामध्ये निघाल्यानंतर एखाद्याला काशीला जायचंय, माहित नाही कसं जायचं, मग जी मंडळी गेली त्यांना विचारा. केदारनाथला जायचंय, बद्रीनाथला जायचंय, याचं उत्तर असं आहे ज्या मार्गाने जी माणसं गेली त्या मार्गाला आम्ही तो प्रवास विचारला पाहिजे. नेमकं रेल्वेने जायचं का बसने जायचं, विमानाने जायचं का गाडीने जायचं? तसं ऐका, तुम्हाला आम्हाला भगवंताला प्राप्त करायचंय, तुम्हाला आम्हाला देवाला मिळवायचंय, पण देवाला मिळवत असताना आम्हाला नेमकं माहित नाही. योग साधनेने जायचं, यम साधने, यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा प्रत्याहार समाधी, कोणत्या मार्गाने जायचं हे आम्हाला माहित नाही. आता लक्षात ठेवा, कोणत्या मार्गाने जायचं, जायचं देवाकडे, मिळवायचं देवाला, पण कोणत्या मार्गाने जायचं आम्हाला माहित नाही. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला, तुम्ही विचारणार मला, माझ्या मनामध्ये प्रश्न विचारला, मी विचारणार तुकोबारायांना. आपण सर्वांच्या वतीने तुकोबारायांना विचारू. सांगा तुकोबाराय, आम्हाला देव मिळवायचा आहे, आम्हाला देवाकडे जायचंय, नेमकं कोणत्या मार्गाने जावं? तुकोबारायाने त्याचं उत्तर दिले अभंगाच्या पहिल्या. पुढे गेले गोड प्रमाण गायलं, सुंदर गायलं महाराज. शब्द असे शिष्टमले थोडं मला मॉनिटरचा आवाज द्या आणि इको कमी करा. अभंगाच्या पहिल्या चरणामधनं तुकोबारा बोलतात, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. देवाच्या मार्गाला आपण निघालोय, कोणत्या मार्गाने जायचंय लक्षात ठेवा. सरळ साधं तुकोबाराने सांगितलं, आपल्या पुढची माणसं ज्या मार्गाने गेली त्या मार्गाने आपण जायचं. याच्यात काय फार अवघड नाही.
थोडंसं बोला बाळानो, माझ्याशी बोला. पोराने बापाच्या मार्गाला जावं का बापाने पोराच्या मार्गाला यावं? बोला. पोराने बापाच्या मार्गाला जावं, बरं का. आता ह्याच्यात महत्वाचं भाग सांगतो, कंसात बाप माळकरी असला पाहिजे. कळलं ना? कळलं ना? हे कंसातलं वाक्य आहे. मला इकडचं ठाऊक नाही, पण सरळ साधं बोलेन आपल्याला. बापाने पोराचं ऐकावं का पोराने बापाचं? बापाचं. लग्न होईपर्यंत सगळे असंच म्हणतात महाराज, पुन्हा काय होतं ते कळत नाही. पुढे ऐका माय बाप, आणखी पुढे सांगू. मोठ्या माणसाने लहानांना सांगावं आणि लहानांनी मोठ्याचं ऐकावं. एक काळ होता मायबाप, एक काळ असा होता, मोठा माणूस जर समोर आला की बसलेला माणूस, मोठा वयाने कमी असणारा माणूस ताडकन उठायचा आणि मोठ्या माणसाला बसायला जागा द्यायचा. एक काळ होता आमच्याकडे, ज्येष्ठाचा सन्मान करणारे आपण माणसं होतो. लक्षात ठेवा, आपल्या पुढची माणसं ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण जा. आपण कोणाच्या मार्गाने जायचं? सद्गुरू योगीराज भवानजी महाराजांच्या मार्गाने जायचं. सरळ साधं उत्तर आहे. आपण कोणत्या मार्गाने जायचं? भवानजी महाराजांच्या मार्गाने जायचं. भवानजी महाराज कोणाच्या मार्गाने गेले? त्यांच्या अगोदर ज्ञानोबारायांच्या मार्गाने. म्हणजे बघा, हे संत महंत तुकोबाराय, ज्ञानोबाराय म्हणजे अगोदरची जी संत महंत झाली, आम्हाला मार्ग दाखवला, त्या मार्गाने आपण जायचंय. आणि त्या पंथाने, त्या मार्गाने जर आपण गेलो तर कुठला गुंता येत नाही, कुठली अडचण येत नाही, सरळ धोपट प्रवास आपला होतो. चला आता लक्षात घ्या, माझ्याकडे लक्ष द्या. आता आपण कुठे निघालो? कुठे निघालो? देवाच्या प्राप्तीला निघालो, बरोबर आहे. देवाच्या प्राप्तीला निघाला असताना कोणत्या मार्गाने निघालो? आपल्या अगोदर गेलेल्या संतांच्या मार्गाने निघालो. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जावो माग घेता आम्ही. या उत्तरार्धामध्ये आम्ही हा शब्द फार महत्वाचा आहे. माझ्यासमोर लहान लहान मुलं बसलेले आहेत, बाळांना थोडंसं बोला. आम्ही आम्ही शब्दाच्या जाती माहिती आहे तुम्हाला? शब्दाच्या जाती माहिती आहे तुला? नाही, तुला माहिती आहे शब्दाच्या जाती? शब्दाच्या जाती सांग, किती आहेत? नाही माहिती. शब्दाच्या जाती नाही माहिती? हा हा हा, किती? कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? वा, शब्दाच्या जाती 8 आहेत. त्याला आपण इंग्रजीमध्ये पार्ट ऑफ स्पीच म्हणतो. कोणत्या कोणत्या शब्दाच्या जाती सांगा? हा हा हा, कोण म्हणलं? मराठा, वंजारी, माडी, कोळी, साडी, धुरगर. हे सध्याच्या काळामध्ये शब्दाच्या जाती म्हटलं की माणसाला या जाती आठवायला लागल्यात. लक्षात ठेवा, 8 जाती आहे, 8, बरोबर आहे. त्यापैकी पहिली जात आहे शब्दाची नाम, बरोबर आहे. नाम, नामाचे 2 प्रकार आहेत, सामान्य नाम आणि विशेष नाम. दुसरी जात आहे सर्वनाम. सर्वनामाची व्याख्या काय आहे? नामाऐवजी नाम निघून जातं आणि नावाऐवजी येणारा जो शब्द आहे त्याला काय म्हणावं? सर्वनाम म्हणावं. उदाहरण सांगतो, ऐका ऐका भाविकांनो. आज रात्री आपल्या गावामध्ये प्रशांत महाराज खानापूरकर लातूर यांचं कीर्तन होणार आहे. दुसऱ्या वाक्याला प्रशांत महाराज म्हणायचं नाही. त्यांच्या कीर्तनाला महाराज गायक, हे गायक येणार आहेत. त्यांच्या कीर्तनाला हे मृदंग वादक येणार आहेत. त्यांच्या कीर्तनाला आपण सर्वांनी, म्हणजे नाव बाजूला झालं आणि त्याच्याऐवजी काय शब्दाला? त्यांच्या, तो, ती, ते. सर्वनामाचे पुन्हा प्रकार आहेत. प्रथम पुरुषी एक वचन, प्रथम पुरुषी अनेक वचन, द्वितीय पुरुषी एक वचन. इंग्रजीमध्ये त्याला फर्स्ट पर्सन प्लुरल नंबर, फर्स्ट पर्सन सिंग्युलर म्हणावं, बरोबर आहे का? थर्ड पर्सन सिंग्युलर, थर्ड पर्सन प्लुरल. चला आता आम्ही हा शब्द सांगतो तुम्हाला. आम्ही हा शब्द प्रथम पुरुषी आहे, पण आम्ही हा शब्द एक वचने आहे का अनेक वचने आहे? बोला, अनेक वचने आहे. तुकोबाराने असं म्हणता आलं असतं, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाओ माग घेतो मज, असं म्हणता आलं असतं. एक वचने तुकोबारांना बोलता आलं असलं, पण तुकोबारा काय म्हणले? चला जाओ माग घेत आम्ही. आम्ही म्हणजे कोण कोण आलं? यारे यारे लहान थोर,
आले? इथं सगळे आले. सगळे आले. आम्ही म्हटलं की तुकोबाराय स्वतः आले. तुकोबाराया समवेत सगळी संत परंपरा आली. तुकोबाराया समवेत मी आलो. माझ्या समवेत सगळे टाळकरी आले आणि आजच्या कीर्तनाला आलेले सगळे भाविक सुद्धा आले. आपण सर्वांनी मिळून कुठे जायचंय? देवाकडे जायचंय. कोणत्या मार्गाने जायचंय? आपल्या पुढची माणसं गेली त्या मार्गाने जायचंय. चला जाऊ माग घेत आम्ही. आता आपण प्रवासाला निघालो बरं का. निघालो आता देवाकडे निघालो. संतांच्या मार्गाचा स्वीकार केला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, घर सोडलं, गाव सोडलं की घरातली दादागिरी, थोडं वाक्य बोलू का? थोडं क्षमा मागून बोलू का? जेवढी दादागिरी तुमची घरी चालते तेवढी गल्लीत चालते का? नाही. बरं, गल्लीत जेवढी दादागिरी चालते तेवढी गावात नाही. बरं, गावात, तुमच्या गावात जेवढी दादागिरी चालते तेवढी पंढरपुरात चालेल का तुमची? नाही. आणि पंढरपुरात, तुमच्या सोलापूर जिल्ह्यात तुमची जेवढी दादागिरी चालेल तेवढी लातूर जिल्ह्यात मी कसा बघू जमवतील तुम्हाला? कळलं ना मला काय बोलायचं ते? कळलं ना? आपल्या गावातली दादागिरी, आपल्या गावातला अभिमान, आपल्या गावातला श्रेष्ठपणा घालवण्यासाठी थोडंसं घराच्या बाहेर निघावं लागते. गावाच्या बाहेर निघावं लागतं. आणि गोष्ट लक्षात ठेवा, माणूस किती बी मोठा असू द्या, वेळ पडल्यावर कुणाच्या बी पाया पडावं लागतं. सामान्याचं सोडून द्या, मला सामान्याचं सोडून द्या. किती बी मोठा महाराज असू द्या, अगर कितीही मोठा नेता असू द्या, पंक्चर काढणाऱ्याच्या पाया पडावं लागते. इमानदारीने सांगतो, माझा अनुभव आहे. रात्रीची कीर्तन करून सकाळच्या कीर्तनाला वेळेत पोचायचं असते आणि आम्ही रात्रीची कीर्तन करून 11-12 वाजता निघतो. नेमका तो बिचारा सगळं दिवसभर काम करून थकलेला असतो. त्याला म्हणावं लागतं, तुझ्या पाया पडतो रे बाबा, पंक्चर काढून दे. काही गोष्ट सांगू का? माणसाच्या जीवनामध्ये अशा वेळा येत असतात आणि त्यावेळेला माणसाला कळतंय मी कोणीतरी आहे म्हणून कॉलर टाईट करून चालत नाही. वेळ पडली, घराच्या बाहेर निघालं की सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे नम्रता, विनम्रता. आणि लक्षात ठेवा, विनम्र असणारी माणसं मोठी असतात आणि अहंकाराने ताट झालेली माणसं कधीही लहान असतात. तुम्हाला थोडंसं जर बाहेर जायचं असेल, लक्षात ठेवा मायबाप, तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जर निघालात, तुम्हाला बाहेरच्या समजा 4 धाम यात्रेला गेलात, प्रत्येक हॉटेलवाल्याला म्हणा किंवा प्रत्येक धर्मशाळेवाल्याला म्हणा, प्रत्येक ट्रॅव्हल्सवाल्याला म्हणा, नमस्कारच करावा लागतो, हात जोडावाच लागतो. हा आपला केदारनाथचा अनुभव आहे मायबाप. प्रवासामध्ये गेलं की हात जोडायला शिकावे लागतात. लक्षात ठेवा मायबाप, इथून पुढे आपल्याला देवाच्या मार्गाला निघालं की काय करायचंय? आपल्या जीवनातला अहंकार सोडायचा आणि नम्र भावनेने वंदन करायला शिकायचं. अभंगाच्या दुसऱ्या दुसऱ्या चरणात तुकोबारा बोलतोय. आता देवाच्या मार्गाला आपण निघालोय, आपण सर्वजण देवाच्या मार्गाला निघालोय. देवाच्या मार्गाला निघाल्यानंतर आता आपण काय केलं पाहिजे? वंदन केलं पाहिजे. साध्या भाषेमध्ये बोलून आपल्याला पाया पडलं पाहिजे, पाया पडलं पाहिजे. बरोबर आहे? एक साधा सोपा प्रश्न फिरतोय बाळांनो, तुम्हाला बाळा मांडी घाल, मांडी. हा, एक साधा सोपा प्रश्न विचारतो. हा, सर्वांना, बसलेली मंडळी बोला. माणसाने पाया पडावं का पडू नये? मोकळ्या मनानं बोला. सगळी पुरुष मंडळी बोला. पाया पडावं का पाया पडू नये? पडावं. आता पुढचा प्रश्न, कोणी कुणाच्या पाया पडावं? थोडं लक्ष द्या माझ्याकडे. विद्यार्थ्यांनी बोला, बोला, मोकळ्या मनाने बोला. विद्यार्थ्यांनी गुरुच्या, मुलांनी आई वडिलाच्या. थोडं मोकळ्या मनाने बोला. मुलांनी बोला, पुरुष मंडळी बोला. मुलांनी आई वडिलाच्या, विद्यार्थ्यांनी गुरुजीच्या, नवऱ्याने म्हणले बायकोच्या ना. आता काय घेता? म्हणले तुम्हीच म्हणले बुवा, तुम्हीच म्हणले, मी काही म्हणलो नाही. पण तुम्ही काय म्हणलात? नवऱ्याने
म्हणजे चुकून शब्द गेला का सहज कसं 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 नेमकं कसं. तरी पुढचं वाक्य बोलू का? पुढचं वाक्य बोलू ना. कीर्तनाला आलेल्यापैकी 99% नाही, 99.99% लोक बायकोच्या पाया पडतात. हे माझं वाक्य चूक आहे का बरोबर आहे? बोला ना तुम्ही. का संन्यासी आहे का ब्रह्मचारी? सांगा ना. खरं चुकलं असलं तर चुकलं म्हणा, बरोबर असेल तर बरोबर म्हणा, मला काही वाईट वाटणार नाही. मी काय म्हटलं, कीर्तनाला आलेली सगळी लोक बायकोच्या पाया पडतात. चूक का बरोबर? कसं 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 तुम्हाला काय माहिती रे? त्यांना बोलू द्या. पुरुष म्हण, बोला बोला, कसं आहे? बरोबर का चूक आहे? बायकोच्या पाया पडतात. चूक का बरोबर? चूक चूक. पुढे ऐका, जाऊ द्या. पाये धरून जरी पाया पडले नसले तरी कमीत कमी तुझ्या इमानदारीनं सांगा, एवढं तरी म्हणलं का नाही सांगा. मग तुझ्या पाया पडतो गंबस म्हणणं काय, पाय धरून पाया पडणं काय, फरक तरी काय राहिला सांगा विठाला. सामान्याचं सोडा. जगाच्या मालकाचा बाप बायकोचे पाय धरत होता. जगाच्या मालकाचा बाप. ऐका, तुम्हाला सांगतो ऐका. नवमी तिथी मधुमास पुनीता, शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता, मध्य दिवस अति शीतन घामा, पावन काल लोक विश्रामा. रामचंद्र प्रभूचा जन्म झाला. प्रभू थोडेसे मोठे झाले. ठुमक चलत रामचंद्र बाजती पैंजनिया. थोडेसे प्रभू मोठे झाले. गुरुजींच्या आश्रमात गेले. गुरुग्रह गय हो पढन रघुराई, अल्पकाल विद्या सब पाई, मंगल भवन अमंगल हारी. रामचंद्र प्रभू गुरुजींच्या आश्रमात गेले. तिकडे सीता मातेसोबत प्रभूचा विवाह झाला. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. सीता मातेचा विवाह झाला. प्रभूचा आनंदाने संसार चालू झाला. एके दिवशी दशरथाने राज्याभिषेकाची तयारी सुरू केली. आपल्या सर्वांनाही रामायण पाठ आहे. आता ऐका. रामचंद्र प्रभूच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू केली. तेवढ्यामध्येच कैकेयी नावाची स्त्री मंथरेच्या सांगण्यानुसार बुद्धी बदलली. पुन्हा एक वाक्य बोलू का? रामाच्या काळामध्ये लावालावी करणारी एकच मंथरा होती. कळलं का नाही तुम्हाला? कळलं ना? लक्षात ठेवा गड्या. कीर्तनामध्ये 5G रेंज घेऊन बसायचं. मी नेहमी सांगत असतो, कीर्तनामध्ये 3 प्रकारच्या रेंजचे लोक असतात. 5G असणारे लोक कळल्याबरोबर लगेच हसतात. काही जण सगळ्याच हसणं झाल्यावर हसतात, 4G. आणि काही जण घरी गोदड्यात गेल्यावर मला काहीच कसं कळलं नाही म्हणून हसतात, हे 2G वाले. विठाला रामाच्या काळामध्ये लावालावी करणारी एकच मंथरा होती. एक मंथरा होती तर रामाच्या जीवनात 14 वर्ष वनवास. सध्याच्या काळामध्ये असे अनेक मंथरा आहेत, म्हणून आमच्या समाजाचा वनवासच वनवास आहे. विठाला काही माता रुसून बसल्या. ऐका, पाहतो म्हणजे मी दशरथाचा महाल पहा. दशरथाच्या महालाचं वर्णन करत असताना तुलसीदासजी वर्णन करतात. कोप भवन जब गई कैकेयी माता कोप भवन जाऊन बसल्या. कसं? दशरथ महाराजांच्या महालामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळा महाल होता. आपल्या सुद्धा बघा तुम्ही, बऱ्याच जणांची घरं मोठे मोठे असतात. मोठ्या मोठ्या घरामध्ये जेवायची स्वयंपाकाची किचन रूम वेगळी, झोपायची बेडरूम वेगळी, मुलांसाठी स्टडी रूम वेगळी, पाहुणे आले असतील तर त्याच्यासाठी गेस्ट रूम वेगळी. बरोबर आहे? तसं दशरथांच्या महालामध्ये वेगवेगळे महाल होते. त्यापैकी एक महाल होता फक्त रुसण्यासाठी. त्या महालाचं नाव होतं कोपभवन. तुमच्या घरामध्ये रुसायची खोली आहे का नाही? नसेल तर उद्या बांधून घ्या. काही माणसं म्हणतील महाराज आमची घरं लहान आहे, तो 10च पत्राच्या घरात आम्ही राहतो. पण 10 पत्राच्या घरात सुद्धा रुसायची सोय केलेली आहे. कुठे?
कोपऱ्यात तोंड करून बसलं की समजायचं रुसलं. आपल्या इथं तर नाही ना कुणी कोपऱ्यात तोंड करून बसलं नाही, म्हणजे आपल्यावर आपल्या सप्ताहावर कुणी रुसलेलं नाही. कैकेयी माता रुसून बसल्या. ऐका मायबाप, रुसलेल्या कैकेयीकडे दशरथ महाराज गेले आणि दशरथांनी पाहिलं केस विस्कटलेले होते, अंगावरचे दागिने फेकून दिलेले होते, काळं वस्त्र परिधान केलेलं होतं आणि कैकेयी अशी गडबडा लोळत होते. शास्त्र असं सांगतं, पती जिवंत असताना जी स्त्री केस मोकळे सोडते, गडबडा लोळायला लागते, अंगावरचे पवित्र दागिने फेकून देते, काळं वस्त्र परिधान करते आणि त्रागा करते, अशी स्त्री आपल्या पतीच्या मृत्यूला जवळ बोलावत असते. रामायण सांगतं मायबाप. मग लक्षात ठेवा मायबाप, आपल्या पतीचं आयुष्य वाढावं असं जर वाटत असेल तर स्त्रीने कधी अंगावरचे दागिने फेकून द्यायचे नसतात, केस मोकळे सोडून कधी गडबडा लोळायचं नसतं. पुढे ऐका मायबाप, काळे वस्त्र परिधान करून आपल्या मालकाला त्रास होईल अशा पद्धतीचे उद्गार कधी काढायचे नसतात. माहिती आहे आपल्याला, कैकेयी मातेने हा वेश धारण केला, असा अतिशय आविर्भाव निर्माण केला. त्याचा परिणाम काय झाला महाराज? प्रभू वनवासाला गेल्यानंतर 6व्या दिवशी तिचा पती अर्थात रामचंद्र प्रभूचा पिता राजा दशरथाचा मृत्यू झाला. आपल्या सर्वांना माहिती आहे. आता ऐका, दशरथ महाराज रुसलेल्या कैकेयीकडे येत आहेत. पाहिलं ते सगळं दृश्य. दशरथ महाराज अभिमानी अभ्यासू व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या लक्षात आलं आपला काळ आता जवळ आलाय, आपला मृत्यू आता जवळ आलाय आणि रुसलेल्या कैकेयीला गोड बोलायला लागले. काय बोलायला लागले? माझे शब्द नाहीत. ऐका पुरुष मंडळी, बायको रुसून बसली आहे. तुलसीदासजी लिहित आहेत, रुसलेल्या पत्नीला दशरथ महाराज काय म्हणतायत? माझे शब्द नाही आहेत ना, रामायणातले शब्द आहेत, बालकांडातले शब्द आहेत. ऐका काय म्हणले. ऐका, पहिला शब्द आहे सुमुखी, पहिला शब्द आहे सुमुखी, दुसरा शब्द आहे सुलोचनी, तिसरा शब्द आहे गजगामिनी, चौथा शब्द आहे कोकिल बचनी. रुसलेल्या कैकेयीला काय म्हणतात दशरथ महाराज? ऐका, रुसलेल्या बायकोला काय म्हणतात? सुमुखी, तू दिसायला सुंदर आहेस. सुलोचनी, तुझे डोळे सुंदर आहेत. सुमुखी, सुलोचनी, गजगामिनी, तुझी चाल हत्तीसारखी आहे, तुझा आवाज कोकिळेसारखा गोड आहे. पुरुष मंडळी, ऐकताय ना तुम्ही? हे सगळं ऐकताय ना? कधी तुमचीही बायको जर रुसून बसली तर तिला म्हणा सुमुखी, म्हणा तिला म्हणा सुलोचनी, तिला म्हणा कोकिल बचनी. किती का भसाडा आवाज असला पण तिला म्हणा कोकिळीसारखा तुझा आवाज आहे, असं गोड बोललं पाहिजे महाराज. बायको जर कधी रुसून बसली तर तिलाही माणसांनी कधीतरी गोड बोललं पाहिजे. मला इकडचं माहित नाही, आमच्याकडची माणसं बायको रुसून बसलं तिला म्हणते उठतीस कल्लात घालू. ह्याला काय अर्थ आहे महाराज? याला काय अर्थ आहे? अहो, तिच्याही काही अपेक्षा आहेत ना, तिलाही कधीतरी वाटतं मालकाने मला 2 शब्द प्रेमाचे बोलावे. ऐका हो मायबाप, जगाच्या मालकाचा बाप अयोध्येचा राजा दशरथ रुसलेल्या कैकेयीला समजावून सांगतायत, म्हणतायत सुमुखी, सुलोचनी, कोकिल बचनी, गजगामी. कैकेयी, तुझ्या रुसण्याचं कारण काय सांग. आता कैकेयी माता बोलायला लागल्या. कैकेयी माता म्हणायला लागल्या, माझी एकच 2 अपेक्षा आहेत. कोणत्या? ज्येष्ठासे धाडावे दुरी दिगंतराय, नये समाचारा तयामहा. थोरल्या असणाऱ्या रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवा. किती वर्ष वनवासाला? 14 वर्ष. आणि केवढ्या दूर? त्याची कुठलीच वार्ता, कुठलाच समाचार, कुठलीच न्यूज आजच्या भाषेमध्ये अयोध्येत येता कामा नये, एवढ्या दूर त्याला 14 वर्ष वनवासाला पाठवा. आणि आणखीन काय करा? कनिष्ठासे द्यावा राजपट, माझ्या भरताला राजा करा. आता ऐका मायबाप, आता जगाच्या मालकाचा बाप अयोध्येचा राजा कैकेयीला काय म्हणतो माहितीये का? कैकेयी, तुझी जर इच्छा असेल भरताला राजा करायची, मी करायला तयार आहे. फक्त एक कर, माझ्या रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवून. कैकेयी, माझ्या पाया पडावा हा जरी शास्त्राचा नियम असला तर मी तुझ्या पाया पडतो. फक्त माझ्या रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवू नको. पाय धरले, हात जोडले, तरी सुद्धा कैकेयीला मात्र दया आली नाही. तिला कधी प्रेमाचा पाना फुटला नाही. लक्षात आलं ना बायबा? आलं ना लक्षात? आता एवढ्या मोठ्या अयोध्येचा राजा जर बायकोच्या पाया पडत असेल, मी पुढे अजिबात बोलणार नाही. चला, आता आपला महत्वाचा विषय चालू होता, पाया कुणी पडावं, कुणाच्या पाया पडावं. चला, मी एक मताचं ऐका मायबाप, जी माणसं नम्र होतात ती माणसं कायम स्वरूपी टिकतात. नम्र झाला भोला
कुणी सुरू केली माहीत नाही मला, पण लक्षात ठेवा केवढी मोठी परंपरा आहे महाराज, केवढी मोठी परंपरा. इथे जात पाहत नाहीत, इथे वय पाहत नाहीत, इथे श्रीमंती पाहत नाहीत. भेटल तो वारकरी एकमेकाच्या पाया पडतो, एकमेकाला नमस्कार करतो. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. म्हणून काय करायचं, देवाच्या मार्गाला निघालो आता आपण वंदन करायचं. वंदन कोणाला करायचं, वंदो चरण रज, चरणाच्या मातीला वंदन करायचं. कारण सांगू का महाराज, संतांच्या पायाला लागलेली, संतांच्या पायाची जी माती असते फार पवित्र असते महाराज, फार पवित्र असते. देवाच्या पायाची माती फार पवित्र असते. ऐका मायबाप, एकदा भगवान कृष्ण परमात्म्याचं डोकं दुखायला लागलं. ऐका हो, डोकं दुखत असताना अनेक वैद्य बोलावले, डोकं काही शांत होत नाही. शेवटी सगळ्या वैद्याने देवाला विचारलं, तुम्ही सगळ्या वैद्यांचे वैद्यराज आहात, सांगा काय करावं लागेल. भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं, ज्या ज्या ठिकाणी माझ्या गोपी आणि गोपाळ रासक्रीडा करतायत किंवा गोपी आणि गोपाळ ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य करतात त्या ठिकाणची माती आणून माझ्या कपाळाला लावा. ती माती जेव्हा भगवंताच्या कपाळाला लावली तेव्हा भगवंताच्या डोक्याचा दाह शांत झाला. ही ताकद जर कशाची असेल तर संतांच्या पायाची आहे महाराज. मग लक्षात ठेवा काय करायचं, वंदो चरण रज, वंदन करायचं. आणखीन काय करायचं, सेवो उष्टावळी, उष्ट खायचं. उष्ट खात असताना कोणी कोणाचं उष्ट खावं यालाही काही शास्त्राचा नियम आहे. कोणी कोणाचं उष्ट खावं, कोणी कोणाचं, बोला बोला, काही काही माणसं अगोदरच हसायला लागले. कोणी कोणाचं उष्ट खावं, कोणी कोणाचं शास्त्र असं सांगतं, पतीच्या ताटातलं उष्ट कोणी खावं, पत्नीने खावं. काही काही माणसं म्हणजे लग्नातच खाल्लं त्याच्यानंतर काही आठवत नाही. आणखी पुढे सांगतो, शास्त्र असं सांगतं मुलाच्या ताटातलं उष्ट आईने खावं. आणखी पुढे सांगतो गुरुच्या ताटातलं उष्ट शिष्याने खावं. आपल्याला तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही, आळंदीमध्ये जेव्हा वैद्य बाबा मृदंग वाजवायचे आणि मृदंग मृदंग वाजवताना कणिकीचा हात बुडालेला ते पाणी वैद्य बाबा प्यायचे आणि ते पाणी पिता पिता उरलेलं पाणी आमचे गुरुबंधू मंडळी प्यायची महाराज. का, हा गुरुचा प्रसाद म्हणून उष्टावळी सेवन करायचे. लक्षात ठेवा. घडलं भोजन उच्चिष्टाचे, घडलं भोजन उच्चिष्टाचे. आपल्याला सुद्धा उष्ट सेवन केलं की ते भजन सेवन केल्याचा आनंद मिळतो. लक्षात ठेवा. शास्त्र असं सांगतं गुरुजीच्या ताटातलं शिष्याने उष्ट सेवन करावं. आता ऐका, उष्ट कुणाचं सेवन करायचंय, ज्ञानोबारायची उष्टावळी आम्ही सेवन करावी.
तुकोबारायांची उष्टावळी आम्ही सेवन करावी. सद्गुरू योगीराज भुवनगिरी महाराजांची उष्टावळी आम्ही सेवन करावी. शंका इथे येईल, ज्ञानोबाराय जाऊन झाले 700 वर्ष, तुकोबाराय जाऊन झाले 400 वर्ष, एवढ्या शेकडो वर्षाची परंपरा आणि त्यांच्या ताटातला आम्हाला उष्टावळी कसं खायला मिळेल? शब्द साधं सोपा आहे. संतांच्या मुखातून निघणारा घास म्हणजेच उष्टावळी आहे असं नाही, तर संतांच्या मुखातून निघणारा शब्द ही संतांची उष्टावळी आहे. ज्ञानोबारायांची उष्टावळी काय? ज्ञानोबारायांनी निर्माण केलेली ज्ञानेश्वरी ही ज्ञानोबारायांची उष्टावळी आहे. तुकोबारायांचा गाथा ही तुकोबारायांची उष्टावळी आहे. कोणती उष्टावळी सेवन करायचे? तर ही शब्दरूपी उष्टावळी सेवन करायची आहे. वंदो चरण रज सेवो उष्टावळी पूर्वकर्मा होडी करोनिया विठोबार त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ मागवित आम्ही. वंदो चरण रज सेवो उष्टावळी पूर्वकर्मा होडी करून सांडो. 2 चरणाचा विचार मी आपल्या पुढे ठेवलाय. मध्यंतरामध्ये विठोबा रखमाईचं भजन घेतलंय. विठोबा रखमाईचं भजन झाल्यानंतर चाल म्हणणं हा टाळकऱ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे, पण तुम्हा सर्व टाळकऱ्यांच्या वतीने चाल आपण पोस्टपोन करूया. चालेल ना? परवानगी शेवटी घेऊयात. टाळकऱ्यांच्या वतीने चाल कॅन्सल किंवा पोस्टपोन करण्यासाठी परवानगी आहे. तसं मी चालीच्या विरोधातला माणूस नाही, चाल पाहिजेच. मी सुद्धा एक भजनातून तयार झालेलं कीर्तनकार असल्यामुळे माझं कलावंतावर प्रचंड प्रेम आहे. मग ते गाणारे असतील किंवा वाजवणारे असतील. पुन्हा एक गोष्ट सांगतो मायबाप, संप्रदायामध्ये कीर्तनकाराचं गाणाऱ्यावर प्रेम असावं, वाजवणाऱ्यावर प्रेम असावं आणि गाणाऱ्या वाजवणाऱ्यांचं सुद्धा कीर्तनकारावर प्रेम असावं. पण दुर्दैव असं झालंय आता, आम्ही तुम्हाला चांगलं म्हणायचं नाही, तुम्ही आम्हाला चांगलं म्हणायचं नाही आणि लोक म्हणतील यांचाच मेळ नाही, मग आपलं काय नीट होणार आहे? इथं कुठंतरी धूळ व्हायला लागला. आणि लक्षात ठेवा मायबाप, मी कलावंतावर प्रचंड प्रेम करणारा माणूस आहे. ऐका हो मायबाप, चाल फार महत्वाची असते. मग ती कीर्तनातली असू द्या अगर जीवनातली असू द्या, चाल फार आवश्यक असते. सांगू आपल्याला, मला एका गावाला जायचं होतं, आपल्याच गावासारखं गाव. रोडपासून अंदाजे 3-4 किलोमीटर ते गावामध्ये होतं. माझ्याकडे गाडी नव्हती, मी बसने उतरलो, पायी निघालो. एक माणूस रस्त्याच्या कडेला काम करत होता. त्याला म्हणलं, का हो बाबा, अमुक अमुक गावाला मला जायचं, किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? किती लांब आहे? ते मला काय म्हणलं माहिती आहे का? चालायला लाग. म्हणलं एवढं रगील, एवढं कसं काय वाईट माणसं, एवढे रगील तर नाहीत ना, एवढे रगील ना, चालायला लाग. मी आपलं चालायला लागलो. 10-5 पावलं चाललो आणि आपल्या त्या दीपमाळी एवढ्या अंतरापर्यंत चाललो. चालल्यानंतर त्या माणसाने त्याचं काम बंद केलं, माझ्याकडे आला. म्हणलं कुठं जायचं आहे? म्हणलं अमुक अमुक गावला जायचं आहे, शिरबावीला जायचं आहे. बरं, 1 तासात जातो म्हणलं तो. 1 तासात. मी म्हणलं बाबा, अगोदर मी तुम्हाला विचारलं होतं किती वेळ लागेल, सांगितलं नाही. नंतर तुम्ही माझ्याकडे येऊन काम बंद करून सांगितलं 1 तासात जाशील. असं कसं काय? त्या माणसाने मला सांगितलं, कसं आहे म्हणला, अगोदर तुझी चाल बघितली. कळलं की नाही तुम्हाला? कळलं ना? मी अगोदर तुझी चाल बघितली आणि त्या चालीवरून वेळ सांगितला. बरोबर ना? माणसाच्या चालीवरून ठरतं माणूस किती वेळात पोचणार. तसं कीर्तनातल्या चालीवरून ठरतं कीर्तन किती वेळात संपणार. बरं का? मला आनंद वाटला की पहिली चाल सुद्धा अगदी वेळेत झाली. तुमचे गुरुजी एक वाक्य बोलायचे, कीर्तनात चाल असावी पण चालीत कीर्तन होऊ नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. नाहीतर पहिल्या चालीला जर अर्धा तास जात असेल तर मग लोकांनी चिंतन कधी ऐकायचं? अतिशय कमी वेळामध्ये. आणि पुन्हा एक गोष्ट सांगू का, ज्याच्या कंठातला रियाज आहे, अमृदंगावर थाप टाकल्याबरोबर कळतं त्याचा किती तयारी येते. तसं नुसतं षड्जा लावल्याबरोबर बाकीच्या 6 स्वराची ओळख सुद्धा न होता षड्जा लावल्याबरोबर कळतं की आवाजात काय दम येते. अतिशय कमी वेळामध्ये सुंदर चाल म्हटली आहे. मधली चाल म्हणणं हा तुमचा अधिकार आहे, पण मी थोडीशी तुमच्यावर गदा आणतोय, आपण ते शेवटी चाल घेऊ.
घेऊया. चाल फार आवश्यक असते. आणखी पुढचं वाक्य बोलतो, कधी कधी नुसती चालच चांगली असून उपयोग नाही, त्या चालीला बाकीच्या गोष्टी सुद्धा अनुकूल असणं अत्यंत आवश्यक आहे. एका गावात कुत्र्याची आणि गाढवाची शर्यत लागली. कुत्रं म्हणायला लागलं गाढवाला, मी पंढरपूरला अर्ध्या तासात जातो. गाढव म्हणलं, मी 15 मिनिटातच जातो. कुत्रं फार मोठं बोलायला लागलं. गाढव बी त्याच्यापेक्षा फार मोठं बोलायला लागलं. काही गाढवं बैठकीमध्ये लई मोठं बोलतात. मी गाढवाचं बोलतोय. ते गाढव कुत्र्याला म्हणायला लागलं, मी 10 मिनिटात पोचतो, मी 15 मिनिटात पोचतो. माझ्याकडे दोघंही आले. सांगा म्हणले, आमच्यापैकी कोण अगोदर जाईल. दोघांची बरोबर अशी रेष ओढली. दोघांना म्हणलं, चला आता निघायला लागा. दोघं जण निघाले. मी गाडीत बसलो. पंढरपूरच्या बसस्टँडला जाऊन थांबलो. कसं तरी 3 तासात गाढव आलं. 4 तास झाले कुत्रं आलंच नाही. संध्याकाळचे 7 वाजले, कुत्रं आलंच नाही. 8 वाजले तरी आलं नाही. 9 वाजले तरी आलं नाही. बरोबर 10 वाजून 5 मिनिटाला कुत्रं आलं. बरोबर 10 वाजून 5 मिनिटाला कुत्रं आलं. आणि कुत्रं आल्याबरोबर मी त्याला म्हणलं, कुत्र्या. आता मी त्याला कुत्र्या नाही तर काय जेहेरी थोडंच म्हणणार आहे. लय मोठं बोलत होता रे, गाढवाच्या आधी येतो. कुत्रं म्हणलं, महाराज मी गाढवाच्या आधी आलो असतो, पण बोला पण माझीच जात आडवी आली. कळलं का? कीर्तनकाराला स्वर नाही, हे बाहेरची माणसं म्हणत नाहीत, आमचीच जात बोंबलते जास्त. टाळकरी चांगले नव्हते, हे बाहेरचं कोणी म्हणत नाही, हे आमचीच जात आम्हाला बदनाम करायला लागली. एक वाक्य लक्षात ठेवा, आम्ही आमच्या वारकऱ्यांना बदनाम करण्यापेक्षा आम्ही आमच्या वारकऱ्यांचा स्वाभिमान वाढवला पाहिजे. ही खरी संप्रदायाची आजची गरज आहे महाराज. पहिल्या 2 चरणाचा विचार मी आपल्या पुढे ठेवलाय. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता आम्ही बंधू चरण रज सेवू उष्टावडी पूर्व कर्मा होडी करून सांडू. आता निघालोय आपण, देवाकडे निघालोय. देवाकडे जात असताना, प्रवासाला जात असताना घरून काहीतरी घेऊन गेलं पाहिजे, नाही का? काहीतरी घेतलं पाहिजे. काय घेतलं पाहिजे? अभंगाच्या 3ऱ्या बांधू गाठी बांधो भांडवल अनाथा विठ्ठला माझो. आता आपण निघालोय. जाताना लक्षात ठेवा, प्रवासाला निघाल्यानंतर जुन्या काळातली माणसं प्रवासाला निघाल्यानंतर घरून काय घेऊन जायची? बरोबर आहे, काय घेऊन जायची बाळा? जुन्या काळात माहिती आहे तुम्हाला? जुन्या काळातली माणसं घरून भाकरी, दशम्या, धपाटे, शिदोरी घेऊन जायची. का? माणसाच्या जीवनात कधी कशी काय वेळ येईल काही सांगता येत नाही. लक्षात ठेवा, शिदोरी घेऊन जायची. सध्याच्या काळामध्ये भाकरीची शिदोरी जरी नसली तरी कमीत कमी
बोला ना, पैशाची शिदोरी लागते. लोक म्हणतात ना आजकाल कीर्तन करायला कशाला पैसे, गायक वादकांना कशाला पैसे, बरोबर आहे का? यायचं म्हटल्यानंतर डिझेल पाण्याला पैसे लागणारच आहेत. कुठेही जा तुम्ही, पंढरपूरला जा, बद्रीनाथला जा, केदारनाथला जा, द्वारकेला जा, काशीला जा, प्रवासाला जायचं म्हटलं की शिदोरी लक्षात ठेवा. आता ही सगळी शिदोरी आपण बांधायची आणि बांधून घेऊन जाऊन ती देवाच्या पायाला समर्पित करायची, बरं का? सगळ्यांनी बांधलेले जे सगळे गटोडे आहेत ना, ते गाठोडे घ्यायचे. नाहीतर काही लोकांनी नुसत्या गाठी बांधल्या आणि त्या गाठी घरीच ठेवल्या. काही माणसं एवढी चिकट असतात, बँकेत कोटी आणि धोत्राला गाठी. काय जाळायचे का तुमचे पैसे महाराज? काय करायचे? लक्षात ठेवा, ह्या सगळ्या गाठी, आणखीन म्हणा सांगू का, गाठी बांधून ठेवायचे नाहीत आणि गाठ ही देवाला आवडत नाही. गाठ देवाकडे समर्पित करायची. तुम्हाला माहित आहे का? ऐका, भगवान कृष्ण परमात्म्याचं सर्वात आवडतं वाद्य कोणतं? देवाचं आवडतं वाद्य बोला कोणतं? तबला, बासरी, बरोबर आहे. लक्षात ठेवा, बरेच लोक, आम्ही भागवत कथा करतो, काही महाराज मंडळी मला म्हणली, महाराज कथा 3 तासाची असते आणि त्याच्यामध्ये संगीत केल्यामुळे जरा थोडासा वेळ जातो, थोडंसं आम्हाला ऐकायला कमी मिळते. मी म्हणलं त्यांचं ठीक आहे, पण मी त्यांना एक वाक्य सांगितलं, जगातला फर्स्ट म्युझिशियन ऑफ वर्ल्ड इज भगवान कृष्ण परमात्मा. जगातला पहिला महान संगीतकार जर कोण असेल तर तो आमचा कृष्ण परमात्मा आहे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ म्युझिक? संगीताची व्याख्या काय आहे? आपण शास्त्रीय संगीताचे अभ्यासक मंडळी आहात. गायन, वादन आणि नृत्य या तिन्हीला मिळून संगीत असं म्हणतात. गायन, देवाचं गाणं किती चांगलं होतं सांगू का? किती वेळा चांगलं होतं? यशोदा माता जेव्हा भगवान कृष्ण परमात्मा रडायचे ना, त्यावेळेला रडत असताना त्या रडण्याचा आवाज ऐकून गोपींना समाधी लागायची. रडते माझे बाळताने समजाविता राहीना, 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 नाना परी समजाविते मागिले ते काय देते, नाना परी समजाविते मागिले ताल काही शेवट कळाला नाही. सुरुवातीला केरवा वाटला, नंतर भजनी टेका, आणि यांनी अगोदर टाळं वाजवायला सुरुवात केली. रडते माझे बाळताने समजाविता, नाना परी समजाविते, मागितलं ते खायला देते म्हणायला लागले यशोदा माता. पण भगवान कृष्ण परमात्मा शांत होत नाहीत. पुढे एक वाक्य ऐका, भगवान कृष्ण परमात्मा नुसता रडत होते तर रडण्याचा आवाज ऐकल्याबरोबर बाहेरच्या गवळणीला समाधी लागत होती. महाराज, आमची लेकरं एवढी स्वरात रडतात, लेकरू रडायला लागलं की माय बेशुद्ध पडते. माझा भगवान परमात्म्याचं रडणं स्वरात होतं. ऐका, म्हणजे माझ्या भगवंताचं गाणं सुद्धा तयार होतं. भगवान परमात्मा सुंदर गायक होते. पुढचा ऐका, भगवान परमात्मा सुंदर नर्तक होते, सुंदर नाचले. भगवान परमात्मा कुठे कुठे नाचले? रासमंडलामध्ये गोपींच्या समवेत नाचले आणि कालियाच्या डोक्यावरती भगवान कृष्ण परमात्म्याने नृत्य केला. म्हणजे भगवान सुंदर गायक होते, भगवान सुंदर नर्तक होते आणि भगवंताने एक वाद्य फार सुंदर वाजवलं. त्या वाद्याचं नाव आहे वेणू किंवा त्या वाद्याचं नाव आहे बासरी. बासरी वाजवली ना महाराज, किती सुंदर बासरी वाजवली.
बन्सीवाले ओ मुरलीवाले. आता ऐका, भगवंतांनी कोणतं वाद्य वाजवलं? कोणतं वाद्य? बोला. बासरी. मी त्या बासरीला विचारलं, ऐका फार सुंदर वाक्य हो. बासरीला विचारलं, हे बासरी काय नशिबवान आहेस तू? ऐका हो मायबाप, माझा अनुभव सांगतो. थोडे थाप करू टाकायचं. माझा अनुभव सांगतो, मी प्रामाणिकपणे सांगतो महाराज. मी वर्षातली 300 कीर्तनं सहज करतो, सहज. आणि 10 ते 12 भागवत कथा, एवढं माझं बिझी शेड्यूल आहे. इमानदारीने सांगतो, रात्रंदिवस फिरतो मी. वर्षाला 50,000चा प्रवास किलोमीटर, 50,000 किलोमीटर सहज गाडी फिरते माझी. एवढा प्रवास करतोय, एवढा प्रवास करतोय, तरी तो भगवान आणखीन कधी स्वप्नात आला नाही मायबाप. नाही आला हो स्वप्नात. मी त्या बासरीला विचारलं, काय नशिबवान आहेस तू? काय भाग्यवान आहेस? एकदम जगाच्या मालकाच्या ओठाजवळ तुला स्थान आहे. सांग तुझ्या जीवनामध्ये काय त्याग केला? बासरीने फार सुंदर उत्तर दिलं. ते काय म्हणाले माहिती आहे का महाराज? देवाच्या एवढ्या जवळ येण्याकरता माझ्या अंगातल्या, माझ्या शरीरातल्या सगळ्या गाठी जाळून टाकल्या, सगळ्या गाठी घालवून टाकल्या, तेव्हा मी देवाच्या जवळ आले. लक्षात आलं का? आतल्या गाठीचं वाद्य, गाठीचं वाद्य मृदंग, गाठीचं वाद्य तबला, म्हणून कदाचित गाठीचं वाद्य देवाने स्वीकारलं नाही. लक्षात आलं ना? आतल्या गाठीचा मृदंग देवाने स्वीकारला नाही, तर आतल्या गाठीची माणसं देव कसा स्वीकारेल याचा थोडा विचार करा हो मायबाप. देवाकडे यायचं असेल तर गाठी सगळ्या सोडून द्या, सगळ्या गाठी सोडा आणि या सगळ्या गाठी देवाच्या पायावर घेऊन टाका. वंदो चरण रज सेवू उष्टावळी, पूर्वकर्मा होडे करुणे सांडू, अमुप हे गाठी बांधू भांडवल, अनाथा विठ्ठल आम्हा जोगा. देवाकडे गेल्यानंतर काय होईल? अवघे होते लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या, जन्म मरणाच्या खुंटतील खेपा, होईल हा सोपा सिद्ध पंथ. काय होईल हो? किती फायदे देवाच्या मार्गाला आल्यानंतर? खरं सांगा, या 5-7 दिवसात तुमचं टेन्शन गेलं का नाही? पुरुष मंडळी इमानदारीने सांगा, इमानदारीने सांगा, बायको स्वयंपाक करील का नाही याचं टेन्शन आहे तुम्हाला 7 दिवस? टेन्शन नाही. नाही तुम्हाला सगळ्याला माहित आहे, मंदिराकडे गेलं की जेवायला आहे. तुम्ही टेन्शन फ्री. महिला मंडळ तुम्ही बोला, केलेली भाजली गुपचूप खातं का ताट फेकून देतं याचं टेन्शन आहे का तुम्हाला? म्हणजे महिलांना करण्याचं टेन्शन नाही, पुरुषांनाही कशाचं टेन्शन नाही, म्हणजे टेन्शन मुक्त झालो. मी असं पुढच्या वर्षी बरं का एक प्रयोग करा की सप्ताह सुरू व्हायच्या आदल्या दिवशी सगळ्याची वजन करा आणि काला झाल्यावर सगळ्याचे वजन करा. 1.5 किलो जर वजन नाही वाढले तर मला बोला. ऐकावं मायबाप, ऐका ऐका. फक्त नुसतं देवाच्या जवळ आलो, संतांच्या जवळ आलो तर केवढा मोठा फायदा आहे. हरी भगत को 3 गुण, हर कोई लागत पाऊ, खाने को मिष्टान्न और ऊपर वैकुंठ जाऊ. मोठी मोठी माणसं पायाला लागतात, बरोबर आहे. इथे आल्यानंतर मी जेव्हा आलो ना, आल्याबरोबर आरती चालू होती. आम्हाला येऊ देत नव्हती तिथे. ते कोणतरी म्हणलं गाडी इकडे पलीकडे लावा, मग कोणतरी म्हणलं महाराजात म्हटल्यानंतर लगेच या महाराज या बसा. म्हणजे मान बघा, मान सन्मान, मान मिळाला, बरोबर आहे. आता जेवायला आहे का नाही? नाही तर झालं कीर्तन म्हणसाल तुम्ही, आहे की नाही? म्हणजे मान आहे, जेवायला आहे, आणि जाताना आहे का नाही? बघा ना, बघा मायबाप. फक्त ऐका ऐका, सांगतो मी तुम्हाला. नुसतं देवाचं आम्ही वर्णन करतोय, देव नाही झालो, आणखीन देवाच्या जवळ गेलो नाही, नुसतं देवाची छोटी मोठी सेवा करतोय, तर एवढा मोठा मान महाराज आमच्या जीवनात. मी असं म्हणेल, अरे देवाकडे आल्यानंतर लोक म्हणतात काय होतंय, काय होतंय. मी असं म्हणेल, देवाकडे आल्यानंतर काय होतंय हे विचारण्यापेक्षा देवाकडे आल्यानंतर काय होत नाही हे विचारा. अवघे होती लाभ. केवढा मोठा फायदा, केवढा मोठा फायदा सांगतो मी. ऐका, मी एका गावाला भागवताला गेलो. माझ्यावर एक नितांत प्रेम करणारा एक माणूस मला माझ्याकडे आला आणि मला म्हणला, महाराज तुम्ही भागवताचा, रामायणाचा, ज्ञानेश्वरीचा, गाथ्याचा प्रचार गावागावामध्ये करताय, फार मोठं काम तुम्ही करताय. मला वर्णन करायला लागला, तो थोडंसं माझं वर्णन करायला लागला. मी ऐकून घेतलं 5 मिनिट, मला ते सहन झालं नाही आणि मी सांगितलं, बाबा तुमचं प्रेम मला कळालं, आता माझं एक वाक्य ऐका, माझं एक वाक्य ऐका. मी गावागावात जाऊन भागवताचा प्रचार केला नाही. ऐका, मी गावागावात जाऊन रामायणाचा प्रचार केला नाही, मी गावात जाऊन ज्ञानेश्वरीचा प्रचार केला नाही, मी गावागावात जाऊन गाथ्याचा प्रचार केला नाही,
तर भागवत रामायण ज्ञानेश्वरी गाथा सांगायला लागलो. म्हणून ज्ञानेश्वरीने आणि भागवताने माझं नाव अख्ख्या महाराष्ट्राला परिचित करून दिलं. मी भागवताला मोठा करणारा आहे कोण हो? मी ज्ञानेश्वरी गाथाला मोठा करणारा कोण आहे? नुसतं आम्ही भागवताच्या ज्ञानेश्वरीच्या कडकडला जवळजवळ राहतोय तर या महाराष्ट्राला आमचं नाव, माझं 700 लोकसंख्येचं छोटंसं गाव आहे महाराज. खरं सांगा, तुम्ही रामराम केलं असतं का? मला बोलवलं असतं का? नाही. आमचा परिचय झाला कशामुळे? आम्ही या ज्ञानेश्वरीच्या गाथ्याच्या सान्निध्यात आलो. केवढं याच्यापेक्षा आणखीन फायदा काय पाहिजे? अवघे होते लाभ एका या चिंतने नामसंकीर्तने गोविंदाच्या. म्हणून लक्षात ठेवा, देवाचं चिंतन करा बरं मायबाप, करा मायबाप. माझी हात जोडो विनंती आहे, आजपासून विनंती आहे. इकडे तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आमच्याकडे दिवसात 24 तास असतात. इकडं दिवस रात्र मिळून 24 ना, 24 तासाचा दिवस आहे. फक्त आता माझ्यासमोर सगळ्यांनी असे हात वर करा, हात पुढे करा. आणि जशी आपण शाळेमध्ये प्रतिज्ञा घेतो ना, तशी प्रतिज्ञा घ्यायची सगळ्यांनी. म्हणा माझ्या मागे हे भगवंता, म्हणा माझ्या मागे हे भगवंता. आज आम्ही अशी शपथ घेतो की दिवसातल्या 24 तासापैकी कमीत कमी 24 मिनिट मी तुझ्यासाठी दिल्याशिवाय राहणार नाही. जर कदाचित मला 24 मिनिट देता आले नाहीत, म्हणा आले नाहीत, तर तू फक्त 10 मिनिटासाठी कायमची हवा बंद कर. काय झालं बघा ना, किती घ्यावी. एक लक्षात ठेवा, ए बाळा, लक्षात आलं ना मला काय सांगायचं? ऐका हो मायबाप, त्या परमेश्वराने ऐका हो, तासभर एसी जर चालवायचा असेल तर हजारामध्ये किंमत जाते. ऐका हो मायबाप, पाणी जर बिस्लरीचं बॉटलचं 1 लिटर जर पाणी घ्यायचं असेल 20 रुपये लागतात मायबाप. माझ्या परमेश्वराने आपल्याला फुकट दिलेलं पाणी, फुकट दिलेली माती, फुकट दिलेली हवा, याला कधी विसरू नका. फक्त एकच करा, एवढंच करा, तुम्ही कोणालाही विसरा गड्या, कोणालाही विसरा, पण माझ्या देवाला विसरू नका. कोणालाही विसरा, पण माझ्या ज्ञानोबा तुकोबारांना विसरू नका. कोणालाही विसरा, पण सद्गुरू भवानगिरी महाराजांना विसरू नका. आणि कोणालाही विसरा, पण महाराष्ट्राच्या मातीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांना आणि धर्मवीर संभाजी राजांना कधी विसरू नका हो मायबाप. कदाचित माझ्या राजांचा जन्म जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाला नसता, धर्मवीर संभाजी राजांचा जन्म जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाला नसता, तर धर्मवीर संभाजी राजे किंबहुना धर्मवीर आमचे छत्रपती शिवाजी महाराज जर या मातीमध्ये जन्माला आले नसते, तर कदाचित जिथे कीर्तन सुरू आहे तिथे दुसरंच काहीतरी ऐकायला मिळालं असतं. म्हणून आपल्या पोरांना जाता मरताना सांगताना पंढरपुरात एक प्लॉट आहे वा सांगोल्याला एक प्लॉट आहे, जसं सांगताना तसं पोरांना सांगा. कोणालाही विसर गड्या, पण भवानगिरी महाराजांना विसरू नको. कोणालाही विसर गड्या, पण माझ्या ज्ञानोबा तुकोबारांना विसरू नको. कोणालाही विसर, पण माझ्या राजांना कधी विसरू नको. एवढी गोष्ट जर आपल्या जीवनामध्ये स्वीकारली तर ही आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी कमाई आहे महाराज. म्हणून लक्षात ठेवा हो मायबाप, काय करा, कोणाचं चिंतन करा अगर न करा, पण देवाचं चिंतन मात्र सोडू नका. का सोडू नका? त्याचं चिंतन केलं की सगळे फायदे होतात. अवघे होते लाभ एका या चिंतने नामसंकीर्तने गोविंदाच्या. आणि इकडचे तर फायदे होतातच होतात. आणि सगळ्यात मोठा फायदा जर कोणता असेल तर जन्म मरणाच्या खुंटतील खेपा होईल हा सोपा सिद्ध पंथ. जन्म मरणाच्या खेपा संपतात आणि खऱ्या अर्थाने आपण माहेराला जाऊन पोचतो अभंगाच्या शेवटच्या चरण. जाऊच्या माहेरा
माऊलींच्या चरणात तुकोबार बोलतात, तुका घालो जीवपणा चिरा जाऊ त्या माहेरा निजाचिया. एकदा का जीवपणाला चिरा घातला की त्या परमेश्वरापर्यंत आम्ही जाऊन पोचू. अर्थात जन्म मरणाचा कायमचा फेरा मुकला. कायमचा फेरा तुटला की एकदा भगवंताशी एकरूप झालं की आपला प्रवास संपला. बरोबर आहे. कीर्तन सुरू झाल्यानंतर आपण प्रवासाला निघालो होतो आणि 10:30 वाजता आपण माहेराला म्हणजे देवाकडे जाऊन पोचलो. म्हणजे आपला प्रवास पूर्ण झाला. हा कीर्तनाचाही प्रवास आणि आपल्या पारमार्थिक जीवनाचा प्रवास याच ठिकाणी थांबवतो. एकदा माऊलींचं भजन घ्यायचंय. नंतर जोपर्यंत संयोजकाची सूचना मिळत नाही तोपर्यंत कुणीही उठायचं नाही. सर्वांना विनंती आहे. ज्ञानेश्वर जाऊ त्या माहेरा निजाच्या झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना थोडं लक्ष द्या, लक्ष द्या. माझ्या आजच्या या सेवेला अतिशय सुंदर साथ माझ्या सगळ्या गायक मंडळीने अतिशय सुंदर साथ दिली. असलेली मंडळी, माझा तुम्हाला प्रश्न आहे, गायकांनी जे गाणं गायलं किंवा जे अभंग गायले ते तुम्हाला आवडले का नाही? नाही आवडले असतील तर मनातून टाळ्या वाजवा माझ्या गायकांसाठी. मनातून हा असं. आता गायक मंडळी, माझा तुम्हाला प्रश्न आहे, एवढा मोठा समाज आहे, किती शिस्तीत आणि शांत बसलाय महाराज. 1-2 व्यक्ती जर सोडले 99.99% लोक शांत आणि शिस्तीत बसलेत. ही कौतुक करण्यासारखी शिस्त आहे. ही शिस्त तुम्हाला आवडली का नाही? आवडली ना? मग यांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या. तुम्ही यांच्यासाठी टाळ्या नाही, तुमच्याकडे टाळ आहेत. मनातून टाळ्या वाजवा माझ्या सगळ्या श्रोत्यांसाठी. वाजवा. वाह. टाळ्या होत्या यांच्यासाठी, टाळ होते तुमच्यासाठी. आता मृदंग वाजेल दोघांसाठी. आता मी ज्यांच्याकडे हात करेल त्यांनी वाजवायचं. बघूया इथे कोणती पार्टी जड आहे. तयार? सगळे तयार? असं समजा 2 मिनिटासाठी, असं समजा तुम्ही मतदार, असं समजा ना, काय हरकत आहे. हे निवडून आलेले मेंबर, हे सदस्य आणि हे विरोधी पार्टीचा सरपंच, असं समजायला काय हरकत आहे. बघू आता कोण जड आहे ते. तयार? सगळे तयार? टाळ्या. हे झालं एकमेकासाठी. आता सगळ्यांना मिळून एकदा वाजवा. कोणासाठी ते मग सांगतो. वाजवा सगळ्यांना एक आवाज. टाळी मृदंग. कोणासाठी सांगू का? पंक्तीला जीवन घरी झोपी गेले त्यांच्यासाठी. आता याच्यापेक्षा आणखीन मोठा जे जयकार पाहिजे कोणासाठी ते नंतर सांगतो. याच्यापेक्षा आणखीन मोठा. टाळी मृदंग एक आवाज. बजाव. हे कोणासाठी सांगू का? सप्ताहाचे 4 दिवस झाले तरी अजून वर्गणी जमा केली नाही त्यांच्यासाठी. हा जय जयकार. चला ऐका मायबाप, आपण एवढी नशिबवान आहात. मगाशी मला सांगितलं महाराज, आमच्या इथे वर्गणी मागायचीच गरज पडत नाही. मोकळ्या मनाने देणारी माणसं आहेत. सगळ्यांची या संस्थांवरती श्रद्धा आहे. अतिशय सुंदर साथ मला आपण सर्वांनी दिली. मला असं वाटेल ही गायक मंडळी, हे लहान लेकर सुद्धा कुठले पंढरपूरचे, कोणत्या महाराजांच्या संस्थेतले? एकदा टाळ्या वाजव महाराजांसाठी मायबाप. हे लहान विद्यार्थी एवढं सांभाळणं सोपं नाही. पुन्हा एक वाक्य बोलू का? हे धोतर घातल्यावरच महाराज दिसते. हे धर्मशाळेत बघावं लागतात कशी ही चित्र असेल. मी शिबिर घेऊन बसलोय महाराज. उन्हाळ्यामध्ये बालसंस्कार शिबिर आमचे गुरुजी आदरणीय संदीपान महाराज हासेगावकर महाराजांच्या प्रेरणेनुसार शिबिर घेऊन बसलोय. हे विचित्र प्राणी सांभाळणं एवढं सोपं नाही. पण या लेकरांना घडवण्याचं काम महाराज मंडळी करतायत. हे लहान लेकर सुद्धा 2-2, 2.5 तास कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. असं वाटतंय असं जवळ यावं. मारावं नाही असं जवळ वाटतंय आणि त्यांच्या असं पाठीवर शाबासकीची थाप टाका वाटते. 2 लहान लेकर आहे. 1ली, 2री, 3रीचे लेख. किती वेळ असते? 4थी. तो
हा चौथी म्हणजे तिसरी चौथीचे 7-8-10 वर्षाच्या आतली लेकरं, एवढी लहान लहान लेकरं सुद्धा कीर्तनात बसलेत. मला असं वाटलं की यांच्या पाठीवर येऊन शाबास शाबास म्हणावं. मोठी मोठी माणसं सुद्धा कीर्तन मी का लांबवत नाही याचं कारण सांगतो. कुणाला गुडघ्याचा त्रास असतो, कुणाला कमरेचा त्रास असतो, कुणाला लघवीचा त्रास असतो. पण महाराष्ट्रातल्या तमाम कीर्तनकारांनी ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवली पाहिजे, वेळेच्या आत थांबलं सुद्धा पाहिजे महाराज. आणि लक्षात ठेवा, ज्याला किती वेळात कुठं कशी थांबावं ज्याला कळतं त्याचा प्रवास सुद्धा वेगवान होत असतो बरं का. ज्या गाडीचं ब्रेक चांगलं असतं तीच गाडी वेगात धावत असते. ही सगळी मंडळी सुद्धा कीर्तनाला आलीत. मला असं वाटायला लागलं यांच्या प्रत्येकाच्या जवळ यावं आणि शाबास शाबास म्हणावं असं वाटायला लागले. पण आता शाबासकी देत बसलो तर 12-1 वाजतील ना. मी सांगेल तसं करा, सर्वांना शाबासकी आपोआप मिळेल. सर्वांनी असे हात जोडा, टाळकऱ्यासहित सर्वांनी असे हात जोडा. सरळ हात करा, सरळ सरळ सरळ. महिला पुरुष टाळकरी, तिकडं ओट्यावर बसलेले, पलीकड कट्यावरचे सगळे ते तंबाखू खाल्लेले, ते आता ते सगळ्यांनी असं हात करा. डावा हात खाली करा, उजवा हात असा सरळ ठेवा, सरळ सरळ सरळ. उजवा हात रे, चला सरळ सरळ सरळ. असा थोडासा मागे न्या, थोडा मागे न्या, मागे हा ना, पाठीवर म्हणा शाबास, म्हणा शाबास, म्हणा माझ्या मागे म्हणा शाबास. 50 वर्ष झाले तरी अजून माळ घातली नाही रे बहादर माणसा. म्हणा शाबास. जगाच्या मालकाच्या जवळ राहतो रे. जगाचा मालक माझा पांडुरंग परमात्मा पंढरपुराच्या मालकाच्या जवळ राहतो की रे. आणखीन तुझ्या गळ्यात माळ नाही रे की रे. तुझ्यासारखा नाही. बस झाला तर एवढंच. मी नवीनही या गावा, नाही तर पुन्हा पहिल्याच वर्षी यावं म्हणजे जास्त बोलावं, कदाचित अडचण येण्याची शक्यता असते. याच ठिकाणी थांबतो. सर्वांना शाबासकी देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला ते आमचे मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण किरण महाराज. आमची भेट केदारनाथला झाली होती, बरोबर आहे. केदारनाथला दर्शनाला हे थोडे मागे होते. मी म्हणलं या महाराष्ट्रातले आहेत म्हणल्यावर त्यांना जागा दिली. मी त्यांना तिथं जागा दिली म्हणून त्यांनी मला कळलं ना. दुसऱ्याला एकमेकाला जागा द्या, तुमच्यासाठी जागा निर्माण होईल. दुसऱ्याला सन्मान द्या, तुम्हाला सुद्धा सन्मान मिळाल्याशिवाय होणार नाही. याच ठिकाणी थांबतो. बोलत असताना अपशब्द गेला असेल क्षमा असू द्या. माझा परिचय या भागात थोडंसं कमी येतो. मला मराठवाड्यातलेच कार्यक्रम संपत नाही आहेत. थोडंसं इकडे दूर, पण मला वाटतं 3 वर्षापासून आपला फोन येत होता, बाबा तुम्ही सर्वजण. मला काही जमायचं नाही, पण यावर्षी मात्र आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. आणि आल्यानंतर सगळं पाहिल्यानंतर मला आता पश्चाताप व्हायला की अगोदरच मी का आलो नाही. कदाचित माझं कपाळ, माझी पुण्याई कमी पडली असेल. यावर्षी थोडंफार पुण्याईचा साठा झाला असेल, म्हणून मला या सुंदर अशा संस्थांचा दर्शनाचा लाभ माझ्या जीवनात झाला. माझी हात जोड विनंती आहे. खूप सुंदर पद्धतीचं आपलं हे संस्थान आहे. या संस्थानाच्या या चांगलेपणाला दृष्ट लागू देऊ नका, एवढी मात्र माझी तुम्हाला हात जोड विनंती आहे मायबाई. नाहीतर पाहिले आम्ही पाहिले आमच्या डोळ्यासमोर कितीतरी संस्थानं काम नावारूपाला आली. फार चांगल्या पद्धतीने काम चाललं, पण कुठेतरी काहीतरी त्याला दृष्ट लागते, कुठेतरी काहीतरी मतभेदी निर्माण होतात आणि मग त्या संस्थांचा विकास थांबतो. मला असं वाटेल की या संस्थांचा विकास हळूहळू एवढा मोठा व्हावा की बस असंच हे संस्थान आताही मोठंच आहे, याहीपेक्षा अधिकाधिक वृद्धिंगत व्हावं. आणि या संस्थांचा एक पाईक म्हणून आम्हालाही आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग यावा अशी मनोमनी इच्छा व्यक्त करतो. याच ठिकाणी थांबतो. झालेली सेवा आदरणीय महाराजांच्या चरणी, उपस्थित सर्व थोर भाविकांच्या चरणी, तुम्हा सर्व गायक वादकांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि याच्या या सेवेला पुन्हा एकदा आपण सर्वांनी निमंत्रण दिलं आणि ज्ञानोबा तुकोबारायांचे काही 10 वाक्य 10 चिंतन आपल्यासमोर ठेवण्याचा मला संधी मिळाली. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि याच ठिकाणी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. तुकाराम 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 तुकाराम